देखील 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे आपण पाहतोय. गेम प्लॅन ए युटिलाइज केला जात आहे. मार्कंडे कारोली संघाच्या माध्यमातून टीम मीटिंग झाल्यानंतर आपापल्या जागेवर, कारण की पॉवर प्लेचा षटक पहिला असणार आहे. पाहूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल कारोली संघाच्या माध्यमातून. 12 मॅन पाठवून द्यायचे. पूर्ण संघाने आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा अथवा कोणी प्रतिनिधी पाठवून दिला तरी चालेल. कारण की या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर खूप मोठा चषक आहे. त्याकरिता सर्व खेळाडूंची नावं असणं देखील खूप गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये. अंडर 19 या संघाने घरच्या मैदानावर नंदकिशोर खारबाव ए संघाला प्रेक्षणीय सामन्यामध्ये पराभूत केला होता. मात्र 40+ संघटनेच्या माध्यमातून नंदकिशोर खारबाव ए संघ या संघाने एक सामना जिंकलाय. खूप चांगली कामगिरी केली. मात्र अंडर 19च्या संघाने त्यांना पराभूत केला होता. हे देखील विसरून चालणार नाहीये. मॅच कडे जाऊया आपण. सामना सुरू झालाय. हरेश आणि अगेन्स्ट आपण पाहणार आहोत नो स्ट्राईकला पद्मावन. पद्मनाथ आणि हरेश सलामीची जोडी. गोलंदाज पूर्णपणे तयारीमध्ये. पांडू अर्थातच पांडुरंग. थोडस स्पीडअप करा कारण की जवळजवळ वेल जी आहे 1:35 झालेले आहेत. सामना चालू होण्या अगोदर सांगू इच्छितो पाण्याची जर गरज लागली तर लगेच आपण पाणी मागून घ्यायचंय. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चेंडूला अडवलं जातं. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलची मदत होते. संघाचं खातं ओपन करताना फलंदाज आपण पाहतोय हरेश. एक संत सुरुवात करताना सचिन स्पोर्ट पूर्ण संघ आपण पाहतोय. सिंगलची मदत होत आहे. दुपारच्या क्षेत्रामध्ये उपस्थित संपूर्ण आमचं व्यासपीठ. ऑफस्टमर चेंडू आहे. ऑफस्टमच्या बाहेर देखील लँड झाले. पंजाकडे वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची मदत. धाव संख्या 2 धावा. पांडुरंग गोलंदाजसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट हॅट्रिक जर साजरी केली तर आपण जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 कोणत्याही प्रकारचे 3 विकेट घेतले आपल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रवी यांच्या माध्यमातून यावेळी सालक्याने फ्लिप केले. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलची मदत होत आहे. खातं ओपन करताना पद्मनाथ. धाव संख्या झाली ती धाव पलकावर 3 धावा. भरपूर मेहनत घेतली आहे इथे. समोर टेम्पो आहे. बोलेरो आहे. स्वर्गीय सुभाषचंद्र पाटील स्टँडच्या बाजूला. तो प्लीज तो टेम्पो तिथून काढून टाकायचा आहे कारण की ज्याची ग्लास जी आहे ती खेळाडूंच्या डोळ्यावर येते. प्लीज थँक्यू. आपण काढून घ्या तिथून. आणि साईड स्क्रीन जे आहे ब्लॅक त्याच्या मागे लावली तर खूप चांगलं वाटेल. षटक क्रमांक पहिला पांडुरंग यांचं सुरू आहे. एक सुवर्ण संधी देखील आहे. 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रवी यांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतो हरेश. यावेळी सालक्याताने फक्त मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील देखील झाली आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या फक्त 3 धावा. अशोक पुलाव आज खूप चांगला पुलाव बनवण्यात आला होता. स्ट्राईकवर पद्मनाथ आहेत. नो स्ट्राईकला हरेश आहेत. पांडुरंग राइट आर्म ओवर द विकेट. बाइकमैन प्लीज आपको फास्ट जाना है. राइट आर्म ओवर द विकेट. फुलर लाईनचा चेंडू आहे. ऑफ साईडला
एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा टावरिंग षटकार पाहायला मिळतोय. मला तरी वाटतं वडनगर संघाच्या खेळाडूने चांगली झेल पकडली होती मैदानाच्या बाहेर. अजून एक चांगली वापसी केली जाते. तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. नाथा मिटकर साहेब यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे षटकारांच्या हॅट्रिकसाठी. पाहूया, धावा बनवणं खूप गरजेचं आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी. 22 पायावर आले होतं, चेंडू हलक्यात फ्लिप केले. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग केला जात आहे. चेंडू अडवला जात नाहीये. क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त, कारण की चेंडूच्या खणखणीत चौकार पाहायला मिळतंय. असं जर क्रिकेट खेळलं तर धावा आपोआप बनतील. ज्या प्रकारचा हा क्षेत्ररक्षण झाला होता, असं वाटलं की पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र किक फुटबॉल ज्याप्रमाणे आपण किक मारतो त्यावेळेस फुटबॉल मैदानाच्या बाहेर जात असतो त्या प्रकारचा हा चौकार देखील सीमेच्या बाहेर गेला होता. हे पाहू शकता, आपण रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त पाहायला मिळाला. धाव संख्या धाव फलकावर 13 धावा. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालाय. 13 धावा खर्च केल्या, ते म्हणजे गोलंदाज पांडुरंग यांनी. स्वर्गीय विलास गोवर वतारी खेळाडू कक्षामध्ये शांत चित्तता आपल्याला पाहायला मिळते पूर्ण संघाची, कारण की चांगली सुरुवात झाली आहे. पहिला षटक कंप्लीट झालाय. 13 धावा खर्च केलं पांडुरंग या गोलंदाजाने. पद्मनाथ यांनी चांगली फटकेबाजी केली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. ईश्वर येतोय गोलंदाजीसाठी. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते. कमीत कमी धावणं रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी, विकेट घेणं खूप गरजेचं आहे. आणि सर्व महत्वाचं म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण होणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईकवर हरीश असेल. षटक क्रमांक 2 ईश्वर हा गोलंदाज. वसई हवे एन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. आज संपूर्ण आमचं खरबा गाव व्यासपीठ उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय मित्रांनो. कालपासून सुरू झालेले आहे. स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्मृती चषक 2021 खूप चांगली लेंथ लाईन प्राप्त केले गोलंदाजाने. पहिला चेंडू अतिशय सुरेख लेंथ लाईन मध्ये पाहायला मिळालं. डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज ईश्वर या गोलंदाजाने. वातावरण खूप गरमाहट आहे. मॅच मध्ये देखील खूप गरमाहट पाहायला मिळते. पहिला षटक सचिन स्पोर्ट पुन्हा संघाकडे झुकला होता. येथे सुरुवात चांगली झाली आहे. दुसरा चेंडू फुलर लाईनचा चेंडू. जसं चेंडू तसा समाचार देखील घेतलाय. चेंडू मिड विकेटच्या बाहेर. छत्रपतीचा छावा मिळाल्या. 6 धावा सचिन स्पोर्ट पुन्हा संघाला. जसं चेंडू होतं तसं उत्तर देखील देताना आपण पाहतोय फलंदाज हरीश या फलंदाजाला. धाव संख्या झाली होती 19 धावा धाव फलकावर. 19 रन विदाउट लॉस्ट. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. कडक उन्हामध्ये कडक षटकार पाहायला मिळालं. असं वाटत नाही की न्यू फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा खेळवली जाते. सकाळपासून षटकारांची आतिषबाजी केली जाते. उद्या देखील चांगले चांगले संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्याचा लॉट जसं माझ्या हाताने येईल तसं तर मी आपल्यापर्यंत घेऊन देखील येईल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज ईश्वर राईट ओ द विकेट. अजून एक जाईल का सीमेच्या बाहेर. हो यस, मॅक्सिमम 6 पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हरीश ऑन फायर झाल्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडूने तर फुटबॉल दिसत आहेत आणि पंचांकडून मला तरी वाटतं यस ट्विन्समॅन मला वाटतं आमचे सदस्य हॉलेंडर्स आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे.
चेंडू सीमेच्या बाहेर गेल्यानंतर आमचे खेळाडू जात आहेत. तर व्हॉलेंटियर्स आपण जायचं आहे. धाव संख्या झाली होती 25 धावा, 25 रन. नेक्स्ट मॅच बिग मॅच, काटिकी टक्कर पाहायला विसरू नका. छत्रपती शिवाजी वडूनवगर आणि अगेन्स्ट आपण पाहणार आहोत एकविरा पिंपलनेर. बिग मॅच, वॉट अ मॅच. दोन्ही संघ करण्याचा टॉस करण्यासाठी सज्ज राहायचा. हो हो हो, संधी मिळाली होती. तिसरा षटकार आला असता तर 2000 रुपयाचं पारितोषिक देखील पटकवलं असतं फलंदाजाने. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, कधी तर फलंदाजाचं वर्चस्व गाजतं त्याचं, कधी कधी गोलंदाजाचं. आणि गोलंदाजाने कमबॅक केले आपल्या गोलंदाजीमध्ये. ईश्वर 4 चेंडूंचा खेळ समाप्त. षटकार म्हणजे 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत. राईट ऑफ द विकेट. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसा बॅटवर आलेला नाहीये. फुटवर्कचा वापर केला जात नाहीये. चेंडूची नजर हटली होती आणि डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवर 2 धमाके, त्यानंतर 2 चेंडू डॉट. सिंगल डबलने देखील स्ट्राईक लोडेड करू शकले असते तिथे फलंदाज हरेश. मात्र हा क्रिकेट आहे, हरेश याची वेगळी सोच असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा फोर्स केल्या समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. एकदा कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो देखील झाला तर चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. आणि अजूनही मी म्हणेल की इथं प्रयत्न केला जात नाहीये तिसरा धाव घेण्यासाठी. तर स्ट्रॅटेजिक टाइम समाप्त झाले ते. तर पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. धाव संख्या झाली ती धाव फलकावर 27 धावा, 27 रन. दोन्ही संघांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कारण की टॉस बॉक्समध्ये आपण प्रत्येकी संघाच्या कर्णधाराला बिस्लरी देत आहोत. तर 27 धावा, 27 रन, 27 रन बिना विकेट के नुकसान पर. 27 धावा पार्टनरशिप आतापर्यंत झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेतलं जात आहे. खरंच भरपूर गरम होत आहे आणि गरम वातावरणामध्ये गरम क्रिकेट पाहायला मिळते आणि थंडगार पाणी घेतलं जाते मैदानाच्या आतमध्ये. येती तांडेल यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली या स्पर्धेला. थंडगार पाणी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पाण्याची व्यवस्था झाली आहे. थँक्यू सो मच. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या झाली आहे 27 धावा. गोलंदाजीसाठी गजा येतोय. गजाने तर मजा नाही क्रिकेटमध्ये. गजा पाहूया काय करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चंद्रजीत म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील संपूर्ण ग्राउंडसाठी लागणारा जो पाणी आहे त्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मोठा धमाका आणि वसई हवे या मार्गावर जाणारा हा षटकार आपण पाहता बॅट मधून निघतोय. आणि मला तर वाटतं दुसऱ्या चेंडूची मागणी देखील मैदानाच्या आतमधून केली आहे. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 27 वरून डायरेक्ट ठीक आपण पाहतो 33 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. आज कुछ तुफानी करते या स्पर्धेच्या माध्यमातून थंडा दिला जाता आहे. एनपी यांच्या माध्यमातून नंदकिशोर खारबाव या संघाच्या माध्यमातून आपण कोल्ड ड्रिंक्स देत आहोत. कुछ तुफानी हो जाए आणि तुफानी फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पद्मनाथ आणि हरीश याच्या माध्यमातून. येणाऱ्या फलंदाजावर जो दबाव असतो तो दबाव पूर्णपणे कमी करून ठेवला फलंदाजाने. येणाऱ्या फलंदाजीमध्ये दीपक म्हात्रे दीपू येणारा हा फलंदाज आहे. मात्र इथे स्पष्ट दिसतोय की जर या 2 खेळाडू संपूर्ण 4 षटक खेळले तर 50+ धावा पाहायला मिळतील. सचिन स्पोर्ट पुन्हा संघाचे कर्णधार माईकमध्ये नेहमी कमी म्हणतात, मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप काही दाखवतात. त्याचे खेळाडू आपण पाहू शकता. हरेश आणि पद्मनाथ खूप चांगली फलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. गजा अजून एक
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप उशिरानंतर संधी चालून आली इथे, ती म्हणजेच कारोली संघाला. काही विकेट प्राप्त केलंय गोलंदाज गजा. गजाने तर मजा नाही, गजाने घेतलाय विकेट आणि हल्ले मॅच मध्ये मजा. भिवंडी युवा सेनाचे कारोली गावचे सचिव राजू पाटील यांनी कारोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस एक धमाका अजून मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतंय. यावेळेस हरेश ऑन फायर झालाय, कारण की चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर षटकार जातोय. दुपारच्या थँक्यू डीजे. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा डीजे मॅन आमचे मिक्सिंग रूममध्ये पोचलेले आहेत. त्यांच्या डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत ऐकायला मिळाला. या षटकारानंतर धावसंख्या झाली आहे धाव पलकावर 39 धावा, 39 रन्स. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत धाव पलकावर आपण पाहतोय. हरेश त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत, मात्र आऊट होण्यापूर्वी पद्मानथ याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आला होता. नवीन फलंदाज बजरंग नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये सज्ज आहे. गजा पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेट. अजून एक आपण पाहतोय करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑनवर चेंडू आहे, हलकासा मिसफील्ड झाला होता, मात्र फक्त एकच धाव मिळेल. फलंदाज हरेश या फलंदाजाला आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 40 धावा धाव पलकावर. भरपूर बिझी ठेवले आमच्या स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांना, कारण की षटकार आणि चौकाराने डील करताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. थोडंसं सुभाष निराश आपल्या गोलंदाजांवर, ज्या प्रकारच्या धावांचं लुटमार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतर 14 धावा आणि गजा आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय पहिल्या 4 चेंडूंवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र स्ट्राईकवर भजरंग असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं दिशाहीन चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय. राजेंद्र पाटील सर आम्हाला इशारा करतायत वाईटचं एक्स्ट्राची मदत होते. धावसंख्या 41 धावा धाव पलकावर, 41 रन. दुपारच्या क्षेत्रामध्ये शैलेश मांजरेकर सर मॅचचा आनंद घेत आहेत मुख्य व्यासपीठावरून. आज गुरुवार आहे, संपूर्ण दिवस कडक उपास, मात्र कडक मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे अजून एक विकेट मिळेल गजा या गोलंदाजाला. खरंच खूप चांगले संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने खूप चांगली कामगिरी केली. आता मात्र पारी थोडीशी ढकलताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की 2 विकेट या षटकामध्ये घेऊन दिलेत गजा याने, मात्र धावा देखील तितक्याच खर्च केलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे. हेमंत टॉलमॅन हेमंत स्ट्राईकवर असेल. शेवटचा चेंडू गजा या षटकातील टाकताना आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटच्या चेंडूला स्लॉसिक केल्याचा प्रयत्न केला, इथे पंचांचा हात आकाशामध्ये. प्लम एलबी बाद झालाय. विकेट बॅक टू बॅक दुसरा झटका. हेमंत डगाडमध्ये परतलाय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दुपारच्या भोजनानंतर शैलेश मांजरेकर सर सज्ज झालेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच विकी टावरे नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून टेलिव्हिजनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा या संघासाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद विकी टावरे सर. येस अगदी बरोबर. आणि ऑलवेज देखील सध्या सुरू आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी.
उत्कृष्ट समालोचक आहेत पूर्णा गावचे विकी टावरे आमचे मित्र देखील आहेत. त्यांनी देखील बेस्ट ऑफ लक सांगितलं. सध्या तरी ऑल इज आहे. राजू पाटील कारोलीवरून मॅचचा आनंद घेत आहेत. कारोली संघासाठी त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. युवा सेनाचे सचिव आहेत ठाणा जिल्हा कारोली गावाचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र येते शेवटचा षटक स्लॉगवरचा टाकण्यासाठी. इथून जास्त नाहीये 10 ते 15 धावा जरी आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. मात्र गोलंदाजाला विकेट घेऊन दबाव वाढून ठेवावा लागेल पूर्ण संघावर. राऊंड विकेट पहिला चेंडू या षटकातील यावेळेस सोडून दिले. लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा करते पंच परमार सर. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 42 धावा 42 रन्स. षटक क्रमांक 4 शेवटचा षटक सुरू आहे. पहिला चेंडू वाईट स्वेर चेंडू टाकलाय गोलंदाज महेंद्र गोलंदाजी करतोय. अजून एक आपण पाहता या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट. दुसरा धाव देखील कंप्लीट होईल का? हो यस 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत तिथे. 2 धावने संघाची धावसंख्या ती झालेली आहे ती म्हणजे 44 धावा. आज दुसरा दिवस या स्पर्धेचं आणि पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात करणार आहोत. राऊंड विकेट थोडस चुकीचं चेंडू भीमर चेंडू पाहायला मिळालं. फलंदाजीच्या रेंजच्या बाहेर चेंडू तर पंचांनी नो बॉल घोषित केले आणि फ्रीट चा इशारा केलाय. उघडा डोले नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज खेळपट्टीवर हरेश. कोणत्या स्टँडच्या बाजूला बघ ना स्टँडचं नाव सांग ना. एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. फ्रीट चेंडू तर मात्र तिथे संधीचा लाभ घेता आला नाहीये. षटक क्रमांक 4 सुरू आहे. अजून एक आपण पाहतो या बॉम्सर चेंडू पाहायला मिळालं आणि स्क्वेअर लेग पंचाने दर्शवले की एक बॉम्ब चेंडू टाकलाय गोलंदाजाने. डॉट चेंडू या षटकामध्ये एक वाईट आणि एक नोबल देखील आला होता. मात्र धावा फक्त खर्च झाल्या त्या म्हणजे 4 धावा आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. चांगली गोलंदाजी. फुलटा चेंडू हाफ टॅकर चेंडू होता आणि चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. चैता पाटाचे महिन्यामध्ये गो चैता पाटाचे महिन्यामध्ये थँक्यू असे संगीत ऐकल्यानंतर लगेचच कारल्याची कुलस्वामीने एकविरा मातेचं आपल्या जत्रा आठवण येते आणि ती जत्रा थोड्या दिवसात दस्तक देईलच. धाव संख्या अशा प्रकारे 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 50 आकडा पूर्ण केले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आता मात्र नो बॉल घोषित केलाय स्क्वेअर लेग पंचाने कारण की पुन्हा एकदा बॉम्बसर चेंडू पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावर. आज खरंच खूप चांगली फलंदाजी हरेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये मात्र तितकेच चेंडू डॉट देखील केलाय. सात चेंडू डॉट केले आतापर्यंत. वज्जू येते गोलंदाजी साडे.
काही चेंडूंचा खेळ उरला आहे मैदानाच्या आतमध्ये आलेल्या देखील वाईट चेंडू टाकला इथे. खूप मोठा षटक पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे धावपलका बरा 53 धावा 53 रन. ह्यावेळी सोडून दिलं असतं देखील वाईट मिळालं असतं मात्र फलंदाजाने हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि इथे झेल तर चांगली पकडली आहे. मला तरी वाटतं मागचा चेंडू फ्रीट होता. पंच आपण देखील इशारा केला नव्हता. एक वाईट देखील टाकला होता. यस फ्रीट चेंडू होता आणि ते पूर्णपणे फलंदाजाला माहिती होतं. कदाचित सोडून दिलं असतं तर वाईट मिळालं असतं. मात्र धावसंख्या 2 धावा धावपलकावर. मान्य श्री विलासजी टावरे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्यात सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी आणि ऑर्गनाइज कमिटी ऑर्गनाइज खूप चांगला आहे त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. मात्र यावेळी ऑन साईडला धमाका पाहायला मिळतोय. चेंडू सीमेच्या बाहेर षटकार पाहायला मिळतोय फलंदाज हरीश याच्या माध्यमातून. साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजनी बहिणी आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. एकसष्ट धावा झाल्याने 62 धावांचं लक्ष ठेवलं आहे कारोली संघासमोर आणि हरीशच्या बॅटमधून नाबाद 38 धावांची खेळी पाहायला मिळाली. 38 रन नोट आउट. हरीश खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. एक से बडकर एक धमाके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. थोडासा वेल आहे. आपण दोन्ही संघामध्ये टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला न्यू एकविरा पिंपलनेर ओल्ड इज गोल्ड न्यू फर्टिब्लेसच्या माध्यमातून अजून एक सामना रंगतदार पाहायला मिळेल आणि सकाळी ज्या संघाने पहिला सामना जिंकला होता छत्रपती वडूनवकर हा संघ अगेन्स्ट असेल. दोन्ही संघ कर्णधार टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि ज्या संघाला अजूनही भोजन करायचं असेल भोजन आहे भोजन करून घ्यायचं आहे आपण. न्यू एकविरा पिंपलनेर संघाच्या कॅप्टन्स प्लीज आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय छत्रपती वडूनवकर संघ आहे तर दोन्ही संघ करता आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बिग मॅच बिग लढत कडक मॅच पाहायला मिळेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळेल. स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप मोठा मेगा इव्हेंट नंदकिशोर पाटील स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा दुसरा दिवस. तर पिंपलनेर संघाचे कॅप्टन आलेले आहेत तर मी आवाज देतोय छत्रपती वडूनवकर संघाच्या कॅप्टनला की आपण देखील या टॉस बॉक्समध्ये आणि टॉस बॉक्समध्ये शैलेश मांजरेकर सर आपल्या सोबत असतील. टॉस बॉक्समध्ये दुपारचं वातावरण गरम आहे मात्र गोड आवाज आपण टॉस बॉक्समध्ये त्यांचा ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ अंबाडी भिवंडी या परिसरातील हा आवाज आपण ऐकणार आहोत. एका बाजूला न्यू एकविरा पिंपलनेर आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वडूनवकर संघ. हॅलो. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी आदरणीय पाहुणे यतीश मिटकर सर आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचे. यतीश मिटकर दादांचे शुभ हस्ते हा टॉस आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. संदेश पाटील सर अजून कॅप्टन आलेले नाहीयेत. छत्रपती वडूनवकर संघाचे कॅप्टन्स ऑफिशियल कॉल आहे आपणास. आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे कारण की आपण सकाळी पहिला सामना जिंकला होता त्यानंतर चांगलं मेजवानीचा आनंद घेतला होता
अशोक पुलाव यांच्या माध्यमातून सुंदर असं भोजन आपण केलं आज. नक्कीच मी या ठिकाणी सर्वप्रथम यतीशजी मिटकर सर आमचे मान्यवर या गोड सामन्याची फेक करण्यासाठी सज्ज. एका बाजूला एकविरा पिंपळनेर तर एका बाजूला छत्रपती वडूनवघर, दोन्ही नावाजलेले संघ. पहिल्यांदा मी यतीशजी मिटकर साहेब, आपण एका गोड स्पर्धेला आज आलेला आहात. मी पहिल्यांदा टेलिव्हिजन स्क्रीनवर संपूर्ण भिवंडी यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण दुनिया आपल्याला या सामन्याला पाहत आहे. आपण एवढी बहुमूल्य वेळ या योगेश पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. या गोड सामन्याची नाणेफेक आपण करायची आहे. एका बाजूला NP ग्रुप आणि मानसी एंटरप्राइजेस. कोण बोलणार? पाहूया. एकविरा पिंपळनेर यांनी नाणेफेक हारलेली आहे. नाणेफेक जिंकलेला संघ छत्रपती वडूनवघर सर. मी यतीश मिटकर सर आपल्याला विनंती करेन की आपण सन्मानानं स्टेजवर बसायचं आहे. दोन्ही खेळाडूंनी या ठिकाणी बसूया. 37-38 डिग्रीचं सेल्सिअस तापमान आहे. छत्रपती वडूनवघर आमच्या ज्ञानेश्वर चिकणे सरांचा संघ या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकलेली आहात. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलाय. जर टॉस जिंकलेला आहात, कालपासून आपण पाहिलं, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळेला काही जण फलंदाजी घेत आहेत. आता आपण ऊन कडाक्याचा आहे, आपल्यासमोर एवढा मोठा एकविरा पिंपळनेर संघ, त्यांच्याकडे फलंदाजी मजबूत मानली जाते. त्यांना कुठपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी 35 ते 40 पर्यंत रोखणार. नक्कीच. एवढ्या मोठ्या संघाला आपल्याकडं आपण अनेक वेळेला या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलेलं आहे, पण तरी सुद्धा त्या संघाला आपण 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. काही आपल्या संघामध्ये काही बदल आहेत की आहे तीच जुनी टीम असणार आहे? नाही नाही, आमच्याकडे बदल नाही आहे. आमचे 2-4 प्लेयर नाही आहेत बॉलर, तरी आम्ही दुसरे बॉलर आमचे आहेत ते म्हणजे कसे तरी आम्ही घेतो ॲडजस्ट करून. नक्कीच. कारण एकविरा पिंपळनेर यावर्षी खूप फॉर्ममध्ये संघ आहे आणि म्हणावं तसं यश. खरं तर या कोरोनाच्या महामारीमुळे प्रॅक्टिसला जास्त वेळ दिलेला नाहीये, तरी यावर्षी जिंकण्याचा आपला मानस असणार आहे. आपल्याला धन्यवाद सांगेन. या ठिकाणी आपण नाणेफेक हारलेले आहात. आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. सर, आपल्या संघानं यावर्षी खरंच खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. यावेळेस मला वाटते 4 ट्रॉफी आपण जिंकलेल्या आहेत. या स्पर्धेकडे आपण कसं बघताय? पूर्णपणे हा विजय करण्याचा प्रयत्न असेल हा आमचा. नक्कीच. कारण आई एकविरा पिंपळनेर संघ म्हटला म्हणजे पूर्ण डेडिकेशन, पूर्ण समर्पण असतं. आपल्यासमोर छत्रपती वडूनवघर सारखा संघ आहे. काय घडतंय काय बिघडतंय, कारण बोलण्यापेक्षा कृतीला महत्व देणारा संघ म्हणजे पिंपळनेर संघ. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आपण पाहूया जबरदस्त सामना छत्रपती वडूनवघर आणि एकविरा पिंपळनेर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स विथ संदेश पाटील सर. बालाराम स्पोर्ट पूर्णा या संघाकडून या स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम तर गोलंदाज दीपक म्हात्रे, दीपूदादा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल आणि यष्टीरक्षक हेमंत याची एक सुवर्ण संधी आहे. आपण जर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 झेल कोणत्याही पकडल्या तर आपल्याला 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. 4 षटकामध्ये 3 झेल, क्या बात आहे. 3 झेलसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया, स्पीडअप करा थोडासा, भरपूर सामने खेळवायचे आहेत. दीपक म्हात्रे राईट आर्म ओद विकेट. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू, लेंथ लाईन मध्ये ऑफ स्टंप चेंडू बीट केला जातोय फलंदाजाला. यष्टीरक्षक खूप चांगलं काम करताना हेमंत. चांगली सुरुवात दीपक म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तितकं नाव मोठं आहे डीजेच्या माध्यमातून दीपक म्हात्रे, तितकंच टेनिस क्रिकेट बॉल मध्ये नाव आहे. चेंडू हवेमध्ये, वड कॅच, खूप चांगला झेल पकडला जातो आणि दीपक म्हात्रे याला मिळणारा पहिला विकेट. खूप चांगली सुरुवात झाली आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची. खास करून दीपक म्हात्रेने विकेट प्राप्त केल्या, शिकार केला असं मी म्हणेल. कारोली संघाचा ज्या प्रकारे पहिला विकेट ब्रेक तो मिळवून दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र येतोय.
थोडंसं निराश केलं होतं गोलंदाजीमध्ये महेंद्र याने. मात्र फलंदाजी खूप चांगली करावी लागेल, कारण की समोर लक्ष जो आहे 62 धावांचं लक्ष आहे. येस, आमचे ऑफिशियल स्कोर ज्ञानेश्वर मुकादम सांगत की या स्पर्धेमध्ये पहिला संघ जो आहे सचिन स्पोर्ट पूर्ण, ज्याने 50 धावा गाठलेल्या आहेत आणि 62 म्हणजे 62 धावांचं लक्ष ठेवलं समोर. क्या बात आहे. म्हणजे जितक्या धावा बनवलेल्या आहेत तितकी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आतापर्यंत. कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. दीपक म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक आपण पाहते समोरच्या दिशून खेळून काढलाय, मात्र चुकीचं शतरक्षण पाहायला मिळतंय, कारण की चेंडू शतरक्षण बीट करून सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चुकीचं शतरक्षण, चुकीला माफी नाहीये. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये एखादी चूक आपल्याला घरचा रस्ता दाखवू शकते. ती चूक इथं पाहायला मिळाली. 4 धावाने खातं खुललं जात आहे. कारोली संघाचं खातं खोलतं फलंदाज वज्जू. दीपक म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. वापसी केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. ऑफस्टंपवर चेंडू होता सर यष्टकाच्या हातामध्ये निघून गेली जाते. डॉट चेंडू. लेंथ लाईन खूप चांगली गोलंदाजाची, मात्र थोडंसं चुकीचं शतरक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑनवर चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, हवं तसं बॅटवर येत नाहीये. डॉट चेंडू. डॉट चेंडूची जास्तीत जास्त समाप्ती होता येते, कारण की आतापर्यंत 4 चेंडू डॉट झाले, एक बॅटला चेंडू स्पर्श झालाय आतापर्यंत. दीपक पुन्हा एकदा हुक केल्या चेंडूला खाली क्षेत्रामध्ये, चेंडू सीमेच्या बाहेर धनधनीत चौकार जातोय. हा एंटरटेनमेंट आपल्याला नक्कीच आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर धाव संख्या धाव पलकर 8 धावा, 62 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत ईश्वर याने थोडंसं निराश केलं संघाला. मात्र वैजू याच्या पाठमधून 2 चौकार पाहायला मिळाले. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, सामना थोडासा फास्ट खेळवायचा आहे. वारंवार सूचना दिली जाते, कारण की दुसऱ्या फेरीतील सामने अजून खेळायचे बाकी आहेत. मी विनंती करते मानेश्री कुंदन वतारी साहेबांना विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान यायचं. आपलं अधिक स्वागत आहे. कुंदन वतारी साहेबांना विनंती करते आपण व्यासपीठावर यायचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सचिन स्पोर्ट पुन्हा संघाचे एक अनुभव गोलंदाज. यस, आपल्या काकांचं हा निमंत्रण आहे. कुंदन वतारी आपण व्यासपीठावर यायचं. स्पेशल निमंत्रण आहे, आपण व्यासपीठावर यायचं. आपण सन ग्लासेस गॉगलमध्ये खूप चांगले दिसत आहेत. हँडसम पर्सनॅलिटी. गोलंदाजीसाठी एक अनुभव गोलंदाज. जगदीश वसे हवे एन कडून गोलंदाजी करेल. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी आहे. धावा रोखण्यासाठी गोलंदाजी करावी लागेल. मात्र फलंदाज धावा करण्याचा प्रयत्न करते मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक खूप चांगला. एक धाव कंप्लीट. एक कुठंतरी इंटरव्हेंट करताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होत्या. 10 धावा धाव फलकावर. क्षेत्ररक्षण करणारे संघाला आणि फलंदाजी करणारे संघाला सांगू इच्छिते की आपण पाणी कधीही मैदानाच्या आतमध्ये मागू शकता आपण. या स्पर्धेचे नियम आहेत, कारण की वातावरण खूप गरम आहे, कारण की अजूनही होळी झालेली नाही आहे. होळी समाप्तीनंतर पुन्हा एकदा गरम वातावरण भरपूर असेल. मात्र यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर षटकार पेश करताना आपण पाहतो फलंदाजाला.
6 धावा मिळाल्या तिथे. भरपूर उशीर झालाय रनमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 16 धावा. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. खूप दूर गेलाय चेंडू. जिथे आई कालिका माता ब्रॉसबँडचं ऑफिस आहे लगभग त्या परिसरामध्ये चेंडू गेलाय. मी अंडर 19 जो NP स्पोर्ट खारबाव संघ आहे त्या सर्व खेळाडूंना विनंती करते की आपण सीमेचा ताबा घ्यायचा आहे. आणि डॅसिंग पर्सनॅलिटी कुंदन वतारी आता मात्र हळूहळू पावलाने आमच्या टेजकडे येत आहेत. त्यांच्या काकांचं निमंत्रण स्वीकारलं त्याने. यावेळी 6वेमध्ये चेंडू आणि विकेट प्राप्त करताना वापसी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. थँक्यू. मॅचचं चेंडू मैदानाच्या बाहेर आहे तर प्लीज आतमध्ये फेकून द्यायचं आपण. थँक्यू. मला तरी वाटतं छत्रपती वडूनगर हा संघ आहे तिथे. थँक्यू. तर धावसंख्या धावफलकावर 16 धावा. आउट होणारा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले महेंद्र. गोलंदाज पहा कधी 6 धावा खर्च करतो तर कधी विकेट प्राप्त करतोय. असं वाटतं की शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. कुंदन वतारी येत आहेत व्यासपीठावर. डॅसिंग पर्सनॅलिटी काकांचे खूप लाडके आहेत आणि त्यांच्या शब्दाला विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर उपस्थित आहेत. रविकांत पाटील यांनी 1000 रुपयाचा पारितोषिक पांडुरंग यांच्यासाठी लावलाय. चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी मात्र दस्तक पे मस्तक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूची वाढ बघितली होती तिथे आणि चेंडू 1 बॉम्ब सीमा पार 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. हे देखील विसरून चालणार नाही की धावसंख्या खूप चांगली आहे. जरी विकेट पडल्यात मात्र 20 धावा धावफलकावर लागल्यात. 62 धावांचा पाठलाग करताना इथे पाहायला मिळतोय कारिवली संघ. धावसंख्या खूप चांगली आहे. विकेट पडलेले आहेत मात्र धावा देखील खूप चांगले आहेत. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही सामना आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि मर्कंडे कारिवली संघ या संघामध्ये ही लढत सुरू आहे. गोलंदाज जगदीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहूया जोरदार अपील झाली आहे. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. वापसी करताना गोलंदाज जगदीश. जितकं गरम वातावरण तितकं गरम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलाय. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे जगदीश यांच्या षटकातील आणि शेवटच्या चेंडूला ऑन साईडला घेऊन काढले. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण कर्णधार होते तिथे. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 3रं धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फक्त 2च धावा मिळाल्या इथे. तर 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 22 धावा. पुढच्या अजूनही 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. 20 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. त्या म्हणजे कारोली संघाला होतील की चांगली गोलंदाजी केली जाईल. ऐकूया आपण पुन्हा एकदा अंबाडी भिवंडी या परिसरातील पुन्हा एकदा गोड आवाज. आपल्यापर्यंत शैलेश मांजरेकर सरांचा आवाज आपण ऐकूया. हॅलो. बाळाराम स्पोर्ट्स पूर्णा यांच्या वतीनं या गोड आयोजनासाठी स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्मृती चषक 2021 येथील जबरदस्त आयोजन आणि नियोजनासाठी त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच कालपासून आम्ही सर्व समालोचक मंडळी याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करत आहोत. अगदी येथील दिलेल्या वेळेमध्ये सर्व खेळाडू या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. टेलिव्हिजनवर यूट्यूबच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. उत्कृष्ट लेवलचे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे पंच, स्कोरर आणि अगदी ऑफिशियल असे समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्ट प्री प्लॅनिंग कशाला म्हणायचं तर सिम्बॉल ऑफ स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्मृती चषक 2021. नक्कीच NP ग्रुप खारबावचा सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद सांगेन.
या ठिकाणी आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 22. 12 चेंडू आणि अजूनही 40 धावांची गरज. जोराचा अपील, पंचांवर त्याचा काही परिणाम होत नाहीये लेग बाईच्या रूपानं. नक्कीच जोपर्यंत चेंडू पकडला जातो 1 धाव सहजरित्या पूर्ण धावसंख्या होते 23. अजूनही 39 धावांची गरज. आणि खरं तर संदेश पाटील साहेब, ज्या पद्धतीनं मागच्या इनिंग मध्ये फलंदाजी झाली, हरेशने जी काही 38 धावांची तुफानी फलंदाजी केली, मला वाटते एकंदरीतच या स्पर्धेतील वैयक्तिक आणि संघाची सुद्धा यादगार सर्वोच्च धावसंख्या. आता मात्र लॉंगांच्या दिशेनं कट टू कट बेहतरीन छक्का. नक्कीच नागोबा डुलायला लागला आणि या ठिकाणी स्कोर बोर्ड मात्र जोराजोराने हलायला लागला. या षटकारांची धावसंख्या होते 29. अजूनही 33 धावांची गरज. कशमकश काटो का मुकाबला. अशाच फटक्यांची गरज आहे मांजरेकर सर. आणि या प्रकारची जर फलंदाजी झाली निश्चितच येणाऱ्या शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगू शकतो. नक्कीच. आणि मला वाटते आता हवाई यात्रा, आता विमानाचा प्रवासच लागेल. इथे रिक्षाने किंवा बसने किंवा 2 व्हीलरने प्रवास केला तर मला वाटते सामना हातातून जाऊ शकतो. जर जिंकायचं असेल तर दोनच, एक तर विमान, एक तर हेलिकॉप्टर. येस, अगदी बरोबर. आता मात्र बस आणि लोकल ट्रेनचा प्रवास राहिलेला नाहीये, कारण की भिवंडीचं ट्रॉफिक म्हटल्यानंतर शैलेश सर तुम्हाला आठवण येत असेल की तुम्ही अंबाडीवरून या परिसरामध्ये आलात. नक्कीच. पण आपल्या मराठी माणसांना विशेष करून मी वडपे गावातील जनार्दन भोईर यांच्या नावाचा नक्कीच उल्लेख करेन. आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी आनंदाची बातमी. एका शेतकऱ्याच्या मुलानं मित्रांनो 30 करोडचं स्वतःच्या मालकीचं हेलिकॉप्टर खरेदी केलं. मला वाटते मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद. अगदी बरोबर शैलेश मांजरेकर सर. भरपूर चर्चा देखील झाली होती सोशल मीडियावर. नक्कीच, क्योंकि आज के जमाने में कम खर्चा और फुल चर्चा ऐसा फॉर्मूला है. पण जनार्दन भोईर साहब तुम्ही मात्र वेगळे आहात. और यहाँ पर मिड विकेट के क्षेत्र में बेहतरीन छक्का. क्या बात आहे. दुपारचं क्षेत्र गरम आणि गरम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. फलंदाज वैजू याच्या माध्यमातून आणि आग सर, आग लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे पेटलाय फलंदाज. आग मैदान में नहीं, गेंदबाज को पूछो, उनके तो दिल में भी लगी है. 2 गेंदों में 2 छक्के. अभी यहां पर स्कोर बना है 35 रन. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. अब यहां पर कशमकश, हैट्रिक मारेंगे या नहीं. डर्मीगुल का इस्तेमाल करना पड़ेगा. अब गर्मी का एहसास होता हुआ गेंदबाज को. और यहां पर ठीक से गेंद बल्ले पर, यहां पर आसान कैच था. ये जीवनदान बहुत महंगा पड़ेगा. मुझे लगता है मैच का रिजल्ट बाद में पता चलेगा, लेकिन इस गेंद पर चर्चा आधी रात तक होगी. अगर ये जीवनदान महंगा पड़ा तो, क्योंकि किसको जीवनदान मिला है? जिसने पिछले 2 गेंदों पर लगातार 2 छक्के लगाए. वज्जू. जी हां, वज्जू को ये जो जीवनदान मिला है ना, इसकी चर्चा बहुत लंबे समय तक रहेगी. अभी 8 गेंदे और 25 रन. अभी इक्की दुक्की से तो काम नहीं चलेगा, लेकिन पिछले 3 गेंदों में संदेश जी इस वज्जू ने 6, 6 और 2 ऐसे 14 रन बटोरे हैं. यानी कि ये बंदा हेलीकॉप्टर के बारे में ही सोच रहा है. जी हां, हरेश और वज्जू के बीच में ये लड़ाई. जी हां, मैच जितनी है कि तो वज्जू को. और यहां पर लॉलीपॉप फुलटॉस गेंद. इस गेंद पर छक्का नहीं गया. पूरे समर्थक जो है वो यहां पर अचंभित. कारिवली टीम को इस
और यहां पर हम देख रहे हैं कि मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई एक नहीं जबकि 2 रन आसानी के साथ पूरे। इस 2 रनों की बदौलत हमारे प्यारे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम हमें बताते हुए स्कोर बना है 39 रन। अब बचे हुए 6 गेंदों में 23 रनों की जरूरत। रिमेनिंग बॉल्स 6, रिक्वायर्ड रन 23। दिस इज द टफ मैच, दिट इज द आउटस्टैंडिंग मैच, दिस इज द पैसा वसूल मैच। आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची गरज। नक्कीच खरं तर कागदावर जर पाहिलं संदेशजी तर असं वाटतं की हा सामना एकतर्फी होतोय की काय, पण वज्जूने जे काही 2 षटकार लगावलेले आहेत आणि एक जीवनदान मिळालेलं आहे त्यावरनं या ठिकाणी सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला सुद्धा माहिती आहे की जब तक वज्जू है तब तक मुमकिन है। अगदी बरोबर, कारण की ज्या प्रकारे धावांची गरज आहे 23 धावा अजूनही विजयासाठी पाहिजे 6 चेंडूमध्ये। सामना कट टू कट सुरू आहे, कारण की पहिले येणाऱ्या 2 चेंडूवर समजेल कोणता संघ विजयाकडे वाटचाल करतोय। आणि संदेश पाटील सर, मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आपण स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्पर्धेमध्ये जर प्रत्येक गोष्टीचा बारकाईने जर विचार केला तर इथे आमचे गुणलेखक असू दे, समालोचक असू दे, पंच असू दे किंवा एकंदरीत बाहेर गावावरून जी काही खेळणारी मंडळी आलेली आहे त्यांच्यावर किती बारीक लक्ष ठेवलं जातं। मी योगेश वसंत पाटील, देवेंद्र पाटील, सुनील भोईर आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं नाव घेईन। नक्कीच सगळ्यांचा पाहुणचार, सगळ्यांच्या पाहुणचाराबद्दल आपण जो विचार करताय हे स्पर्धेचं यश आहे। दॅट इज द सक्सेस ऑफ दिस टुर्नामेंट। पुढचा चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहतोय नो मॅन्स लँड चेंडू आणि आर पार चौकार। थँक्यू डीजे। संदेश पाटील, कालच्या सामन्याची मला आठवण आली। श्री सिद्धिविनायक अंजूर आणि जय बजरंग कारिवली संघामध्ये लढत होती। शेवटच्या षटकात 22 धावा पाहिजे होत्या। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, नंतरच्या 4 चेंडूंवर 4 चौकार आले आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एक सोपा चेंडू मारता आला नाही आणि सामना जय बजरंग कारिवली जिंकला। या ठिकाणी मात्र मला वाटते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच जाईल। एक धाव वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गडीवाद। तरी थँक्यू डीजे। अजूनही संदेश पाटीलजी 4 चेंडू आणि 17 धावा, काहीही घडू शकतं। नक्कीच कारिवली संघ हा सामना जर जिंकायचा असेल तर आतापर्यंत आपण जी काही फलंदाजी आणि खरं तर वज्जू बाद झाल्यानं थोडीशी चिंतेचं कारण कारिवलीला नक्कीच असणार आहे, पण यहाँ पर 4 चेंडू आणि 17 धावांची गरज। 4 चेंडू 17 धावा। नवीन आलेला फलंदाज यस गजा या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला आहे आणि खूप छान संदेश पाटील आपण म्हणताय रायमिंग शब्दांवर आपली खूप कमांड आहे आणि म्हणूनच आपल्याला डिमांड आहे। या ठिकाणी गजाशिवाय मजा नाही असं म्हटलं जातं आणि गजावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे। 4 चेंडू आणि तब्बल 17 धावा। या चेंडूवर जर मोठा फटका येतोय तर मात्र कारिवली संघ पूर्णपणे गेम मध्ये असेल, कारण जर या चेंडूवर काही दगा फटका जर झाला तर मात्र 3 चेंडूंवर 17 धावा राहतील। या चेंडूंवर जर मोठा फटका आला तर मात्र समीकरण सोपं असेल। यस मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघांच्या बाजूने समालोचक म्हणून आम्ही आपली बाजू मांडत असतो। आता मात्र समीकरण जे आहे ते कारिवली संघासाठी अशक्य नाही पण कठीण मात्र खूपच। 3 चेंडू आणि 17 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्राला आणि चौकार जातोय। प्रेक्षकांना विनंती असेल या चेंडूला तर मित्रा माफ असेल पण असा आतमध्ये येऊन चेंडू अडवायचा नाहीये। हा चौकार जातोय।
थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 13 धावा. जर मनोरंजन व्हायचंच असेल तर या चेंडूवर षटकार गेला पाहिजे. आणि हा चेंडू मात्र अफलातून चेंडू. नक्कीच पंच जे आहेत राजेंद्र पाटील असू दे, आंबवणे सर असू दे, इकारे सर असू दे, सगळ्यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावा. फक्त औपचारिकता. आणि त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि कारिवली संघ तरी सुद्धा आपण 50 धावांच्या अगदी जवळपास पोहोचलेले होतात. खरं तर गोलंदाजी आपली म्हणावी तेवढी चांगली झालेली नव्हती. फलंदाजीमध्ये आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत आहेत. आपण पाहतोय हेलिकॉप्टर आणि आमचे टेलिव्हिजन स्क्रीनवर जर आपण पाहत असाल जबरदस्त टेलिकास्टिंग या ठिकाणी. नक्कीच गुड जॉब टेक्नीशियन टीम. ओम साई मूवीज बहुत बढ़िया. बहुत बार हम एक ही मूवीज का बार बार नाम सुनते हैं, लेकिन ओम साई मूवीज आपका नाम भी 7वें आसमान पर बिल्कुल हेलीकॉप्टर के साथ. आणि नक्कीच सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघ आपले खूप मोठे समर्थक म्हणजे विकीजी टावरे, विलासजी टावरे, ही टावरे परिवारातील A1 जोडी यांच्यातर्फे आपल्याला भरभरून शुभेच्छा येत आहेत. ऑल द बेस्ट. धन्यवाद विकी टावरे सर. मॅन ऑफ द मॅच 38 धावांची झुंजार खेळी करणारा सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाचा हरेश. हरेश जी, आपको मैन ऑफ द मैच का किताब लेने के लिए मंच पर आना है. मैन ऑफ द